अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिनानिमित्त आपण 11 दिवसाची 21 दिवसाची श्री स्वामी चरित्र सारामृताची अतिशय प्रभावी सेवा केलेली आहे। ही सेवा स्वामींची खूप आवडती मानली जाते आणि ही सेवा आपल्याकडून झालं म्हणजे आपण खरंच पुण्य समजलं पाहिजे। कारण या सेवेमुळे बरेचसे आपले जे काही त्रास असतील किंवा जे काही अडीअडचणी असतील त्या मार्गी लागायला मदत होते। ही सेवा कोणी कोणी केली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। खूप चांगली आणि अतिशय प्रभावी सेवा होती। तशी सेवा आपल्याला आता स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सुद्धा करायची आहे। स्वामींची पुण्यतिथी 6 मेला येते। तर आता जो सप्ताह असतो, आता जर तुम्ही केंद्रात वगैरे जात असाल तर तुम्हाला माहिती असेल की सप्ताह म्हणजे काय, तर तो 30 एप्रिल पासून 6 मे पर्यंत 7 दिवसांचा सप्ताह आहे। तुमच्या जवळपास जर स्वामींचे दिंडोरीपणी सेवा केंद्र असेल तर तिथे हा सप्ताह पाळला जातो। रोज एक दिवसाचे याग असतात तिथे, म्हणजे गणेश याग, चंडी याग, त्यानंतर स्वामी समर्थ सारामृताचा याग, असे बऱ्याच प्रकारचे याग तिथे केले जातात। म्हणजे गुरुक्षेत्र पारायणाचा सप्ताह असतो, म्हणजे पूर्ण दिवसभर 7 दिवस आपल्याला सप्ताह पाळला जातो आणि तिथे सगळ्या स्वामींच्या सेवा जेही काही करता येईल तेवढं सगळं करता येतं। तर तिथे गेल्यानंतर एक अतिशय पॉझिटिव्हिटी येते। मी सुद्धा याआधी कधी गेले नव्हते। गेल्याच वर्षी मी फर्स्ट टाइम केंद्रात जाऊन यागाला 7 दिवस मी उपस्थिती दिली होती। एवढं छान आणि प्रसन्न वाटतं ना की असं वाटतं घरी येऊ नये, एवढं तिथलं वातावरण जे असतं ते प्रसन्न असतं। म्हणजे कंटिन्यू तिथे स्वामींची सेवा चालू असते, स्वामींचं नामस्मरण चालू असतं। आपल्याला गुरुचरित्राचं सुद्धा पारायण करायचं असतं, तोही सप्ताह असतो, तोही आपल्याला 30 एप्रिल पासून 6 मे पर्यंत आहे। जर तुम्हाला पारायणाला बसायचं असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन नाव सुद्धा देऊ शकता। आपण केंद्रातून सुद्धा हे पारायण करू शकतो। मी सुद्धा यावर्षी केंद्रातूनच पारायण करणार, तर मी सुद्धा आमच्या जवळच्या केंद्रात नाव दिले। बघा, तुम्ही जर कधी पारायण केलं नसेल तर अवश्य जाऊन पारायण करा, नक्कीच फरक येतो। कारण गुरुक्षेत्राचं पारायण अतिशय प्रभावी आहे आणि जो स्वामी सेवेकरी आहे, जो स्वामी भक्त आहे, त्याच्या घरात वर्षातून किमान 3दा तरी गुरुचरित्राचं पारायण हे झालंच पाहिजे। कधी होतं पारायण? आता आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त श्रावण महिन्यात केलं जातं आणि डिसेंबर महिन्यात दत्त जयंती निमित्त आपल्याला हे पारायण करायचं असतं। पण असं म्हटलं जातं की बापरे गुरुचरित्राचं पारायण आहे, खूप नियम अटी असतात, कडक असतात, असं काही नसतं। जे काही नियम अटी आहेत त्या सगळ्या व्यवस्थित पाळायच्या आणि सेवा करायची। पारायण केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो हे मला तुम्ही नक्की सांगा। आणि जर तुम्हाला केंद्रात जाऊन करायचं नसेल तर तुम्ही घरात सुद्धा हे पारायण करू शकता। पारायण कसं करायचं याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तर कोणी नसेल पाहिलं तर अवश्य बघा। आणि हे पारायण करण्यासाठी पहिल्याला ती आपल्याला लागते ती म्हणजे पोथी। तर गुरुचरित्राची पोथी तुम्ही जवळच्या दिंडोरीपणी सेवा केंद्रातून अवश्य घरी घेऊन या। कारण अजून आता आपल्याला 30 एप्रिल पर्यंत बरेच दिवस मध्ये आहेत, 8-10 दिवस आहे, मग नंतर घाई गडबड होऊ नये म्हणून मी तुम्हाला आत्ताच हे सांगते। तुमच्या जवळ केंद्र असेल तर तिथून आणा, आणि जर केंद्र नसेल तर काही शहरांमध्ये केंद्र नाही आहेत। एक दादांचा नंबर आहे, ते तुम्हाला फ्लॅश होत असेल तर त्या दादांचा मी नंबर देते, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ही पोथी मागवू शकता। ते म्हणजे पोथी पोस्टाने पाठवतात, त्याचे फक्त पोस्टाचे वेगळे चार्जेस द्यावे लागतात। म्हणजे पोथी आणि पोस्टाचे जे काही चार्जेस होतात ते तुम्हाला इन्क्लूड करून ते तुम्हाला सांगतात। परंतु बऱ्याच ताई दादांनी त्या दादांकडून पोथी घेतली आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे सगळ्याच पोथी आहेत त्यांच्याकडे। दिंडोरीपणी सेवा केंद्रात ज्याही काही पोथी आहेत त्या सगळ्या आहेत, परंतु आता आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गुरुचरित्राची पोथी। तर जर तुमच्याकडे नसेल तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही मागवू शकता आणि आत्ताच मागवा, कारण पोस्टाने यायला 5-6 दिवस जातात, मग तेवढा वेळ नाहीये, मग ती घाई होते नंतर आपली। त्याच्यामुळे आता हा पुढचा अखंड आठवडा आपल्या हातात आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही आज माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आजच त्यांना व्हॉट्सअप करू शकता। तर त्याचबरोबर आता मी सांगणार आहे ते म्हणजे पुण्यतिथी निमित्त कोणती सेवा करायची। तर स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय स्वामी समर्थ महाराजांची अतिशय प्रभावी सेवा आहे। ही सेवा केल्यामुळे बऱ्याच जणांचे जे काही अडलेली कामं आहेत किंवा जेही काही त्रास संकट आहे ते कमी व्हायला मदत झाली आहे। आता म्हणजे आपण 5 दिवसाचं, 11 दिवसाचं, 21, 51, 108 अशी पारायण आपण स्वामी चरित्र सारामृताची करू शकतो। परंतु आता आपल्या पुण्यतिथी जी आहे ती 6 मेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता पूर्ण 21 दिवसाचं सुद्धा पारायण होत नाहीये। पण ज्यांना करायची इच्छा असेल तर त्यांनी 21 दिवसांचं सुद्धा तुम्ही पारायण करू शकता। म्हणजे रोज एक नाही, मग तुम्हाला एखाद्या दिवशी 2-3 वगैरे केलं तर तुमचे 21 काउंट 6 मे पर्यंत होतात। परंतु तेवढा जर वेळ नसेल तर आज जर माझा व्हिडिओ बघत असेल तर अगदी उद्यापासून सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। जर तुमच्या मनाची इच्छा असेल तर तुम्ही अगदी उद्यापासून सुद्धा या सेवेला बसू शकता। कशी करायची सेवा? संकल्पयुक्त सेवा करायची। संकल्प कसा करायचा हा प्रत्येकाला माहिती आहे। संकल्प केल्यानंतर जवळच्या मठात, केंद्रात, नाहीतर दत्त महाराजांच्या मंदिरात सुद्धा धड आणि खडीसाखर ठेवू शकता। संकल्प करायचा आणि सांगायचं स्वामींना की तुमचे स्वामी चरित्र सारामृताचे मी आता आजपासून तुमच्या पुण्यतिथी निमित्त 11 पाठ करणार आहे, 5 करणार आहे, 7 करणार आहे, जेवढं तुम्हाला जमणार आहे तेवढं तुम्ही सांगायचं मी पाठ करणार आहे आणि आपण हा संकल्प करायचा। त्याच्यानंतर तुम्ही आता अगदी तुम्हाला मध्येच अचानक गावाला वगैरे जाऊ लागलं
तर अजिबात घाबरायची गरज नाही, त्या दिवशी स्किप करा, त्या दिवशी वाचलं तरी चालेल. मध्येच आता पाळी आली तर काय करायचं, तेवढे 5 दिवस तुम्हाला वाचायचं नाहीये. पाळीचे दिवस होऊन गेले की तुम्ही पुन्हा ही सेवा करू शकता, कंटिन्यू करू शकता. म्हणून तुम्हाला मी लवकर व्हिडिओ आणला की मध्ये जर काही अडचण आली तर तुमच्याकडे तेवढे दिवस जास्ती आहेत, म्हणजे तुम्ही आता मधले जरी दिवस तुमचे गेले तरी तुमची स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त 6 मे पर्यंत तुमचे 11 पारायण जरी व्यवस्थित पूर्ण होतील. अगदीच जर तुम्हाला जास्ती करायला नाही जमली तर, जास्ती सेवा केली तर अगदी 21 पारायण केलं तर अतिशय उत्तम, पण नाही जमलं तर 11 दिवसाची सुद्धा तुम्ही करू शकता. स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचंय, त्याचबरोबर 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचंय आणि 11 वेळा आपल्याला सगळ्यांना तारणारा स्वामींचा आवडता मंत्र म्हणजे तारक मंत्र, याचं सुद्धा तुम्हाला 11 वेळा पठण करायचंय. एवढीच सेवा तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त करायची आहे. जसं तुम्हाला वेळ मिळेल, जसं जमेल तसं तुम्ही करा. अगदीच तुम्हाला 11 पाठ नाही करता आले तर 5 करा, 7 करा. 11 माळी जर जमत नसेल तर अगदी नाही तर 1 माळ करा, पण मनापासून करा. 11 वेळा तारक मंत्र जमत नाही तर 5 वेळा करा, 1 वेळा करा. जीही काही सेवा कराल ती फक्त मनापासून करा आणि अजिबात असं मनात भीती बाळगू नका की बाबा माझ्याकडून ही सेवा करताना अशी चूक झाली. काही नाही, स्वामींसमोर माफी मागायची की फक्त संकल्पयुक्त सेवा करताय, म्हणजे तुम्हाला मांसाहार मात्र कडकडीत बंद ठेवायचे आहे. आता तुम्ही करताय तर तुम्ही नकाच खाऊ, पण आता मग घरात करताय तर काय करायचं. आता आपण कोणावर जबरदस्ती तर नाही करू शकत, त्यांना करायचं तर ते करू शकतात, पण मी घरातल्यांना सांगेन की जो करणारा व्यक्ती एकासाठी स्वतःसाठी नाही करत ना, अखंड घरासाठी करतो, त्याच्यामुळे जर जमलं तर तुम्ही सुद्धा ते वर्ज्य करा. मांसाहार वर्ज्य करायचं आहे. बाकी तुम्हाला ब्रह्मचर्या पालन करायची काहीच गरज नाही स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणासाठी, फक्त मांसाहार बंद ठेवायचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे संक्षिप्त गुरुचरित्राची पोथी असेल तर त्याचेही तुम्ही 1 ते 7 अध्यायाचं 1 पाठ रोज करू शकता. असं तुम्ही 11 दिवस सुद्धा करू शकता. नाही जमलं तर रोज 1 अध्याय केला तरी चालेल. जर तेही तुमच्याकडे पोथी नसेल तर तुम्ही त्या दादांकडून मागवू शकता, त्यांच्याकडे संक्षिप्त गुरुचरित्राची पोथी सुद्धा अवेलेबल आहे. तर त्याच्यात सुद्धा 7 अध्याय दिलेले आहेत. नित्यसेवेमध्ये सुद्धा मी प्रत्येक वेळी सांगत असते की नित्यसेवा करताना सुद्धा याची रोज 1 पोथी जरी तुम्ही वाचलं तरी 7 दिवसात आपलं 1 पारायण पूर्ण होतं. म्हणजे 7च अध्याय अगदीच तुम्ही एका वेळेला वाचायला बसला तर 20 ते 25 मिनिटात ही तुमची पोथी संपते, कारण खूप छोटे छोटे अध्याय आहेत. तर ही अतिशय प्रभावी आणि अतिशय उपयुक्त तुम्हाला फळ देणारी सेवा आहे. फक्त कोणतीही सेवा करताना तुम्ही स्वामींवरती 100% विश्वास ठेवा आणि मग सेवेला बसा. मनात कुठला किंतु परंतु बाळगू नका की अरे सेवा केल्यावर मला फळ का नाही मिळत आहे, आत्ताच मी प्रकट दिनानिमित्त एवढी सेवा केली, कुठे काय माझं चांगलं झालं, असं कधीच मानू नका. कारण स्वामींची कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही. त्याच्यामुळे स्वामींची सेवा नक्की करा. जर तुम्हाला काही नाही समजलं, काही प्रश्न असले, काही अडलं मध्ये, तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. नक्की सेवा चालू करा. उद्यापासून जमलं तर उद्यापासून करा, नाही तर जेव्हा तुम्हाला पॉसिबल होईल तेव्हापासून सेवा करा, परंतु अवश्य सेवा करा. अतिशय छोटी पण प्रभावी सेवा आहे, तर सेवा नक्की करून बघा, हेच तुम्हाला मी सांगेन. आणि आपल्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पारायण सुद्धा अवश्य करा. बघा, जर नसेल कधी केलं तर तुम्ही या वेळेला तरी नक्कीच सुरुवात करून बघा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.